भाई मार्केटिंग करावी तर महिंद्रा सारखी आत्ताच B6 स्पोर्टेक लॉन्च केली आहे, ज्याच्यामध्ये आहे ना यूथला अट्रॅक्ट होण्यासाठी टेलगेट मेसेजिंग केलंय, त्याच्यामध्ये नंबर डिस्प्ले केलाय आणि मागच्या ज्या B6 मध्ये मुलगी बसली होती तिने त्या नंबरवरती मेसेज केलाय. आणि या गाडीमध्ये आहे ना तुम्हाला 3 बॅटरी पॅक येतं, सोबतच 11,45,000च्या बॅटरी ॲज अ सबस्क्रिप्शन वरती लॉन्च करण्यात आलेली आहे. ₹3.75 पर किलोमीटरच्या हिशोबाने तुम्ही देऊन ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता. बाकी या गाडीमध्ये तुम्हाला 59 किलोवॅट, 70 किलोवॅट आणि 79 किलोवॅटचे 3 बॅटरी पॅक उपलब्ध आहेत. सोबतच जे 2 स्क्रीन येत होत्या आता ट्रिपल स्क्रीन लेआउट सुद्धा या गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे. आणि गाडीची खास वैशिष्ट्य म्हणजे या गाडीमध्ये आहे ना रिवाइव्ह मोड दिला जातो बरं का, जो की तुम्ही लाईफ टाईम मध्ये फक्त 5 वेळा यूज करू शकता. जर तुमची गाडी पूर्णपणे झिरो झाली, बंद झाली, तर रिवाइव्ह मोडने तुम्ही एक IDC रेंज 15 किलोमीटर पर्यंत जे चार्जिंग स्टेशन पर्यंत जायला तुम्ही हे यूज करू शकता. लाईफ टाईम मध्ये 5 वेळाच फक्त हे फीचर तुम्ही यूज करू शकता. बाकी ओव्हरऑल जर गाडीमध्ये फीचर्स वगैरे बघितले तर टेलगेट मेसेजिंग आहे, परत जे साऊंडनुसार गाडीचे लाईट्स ऑपरेट होतात आणि भरपूर सारे फीचर्स एक्स्ट्रा ॲड ऑन करण्यात आलेले आहेत. जसं नवीन स्पोर्टेक एडिशनमध्ये तुम्हाला इंटेरियर सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. हे फक्त महिंद्राच करू शकतं. बाकी या गाडीमध्ये आहे ना जी रेंज आहे ना 79 किलोवॅटच्या बॅटरी पॅक सोबत 682 किलोमीटरची आहे, जे की IDC रेंज आहे. रिअल वर्ल्ड थोडीशी कमी आहे, जवळजवळ 500-550 किलोमीटर ही गाडी जाऊ शकते. बाकी तुम्ही जर ही गाडी वापरत असाल किंवा घ्यायचं प्लॅन करत असाल तर नक्कीच कमेंट करू सांगा. आणि अशाच ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या माहितीसाठी तुम्ही आपल्या ऑटो ज्ञान मराठी पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.